हजारों साल साल के दिन हो 50,000 या उक्तीप्रमाणे आज आपले सर्वांचं लाडकं नेतृत्व कल्याण तालुक्यामध्ये रायते गावचं ज्यांनी गेली अनेक वर्ष लोकप्रतिनिधी या नात्यानं सरपंच पद भूषवलेलं आहे। या गावचे माजी सरपंच, युवा सेनेचा बुलंद आवाज, युवा सेनेचं सुद्धा ज्यांनी गेली अनेक वर्ष ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून काम केलेलं आहे। कल्याण तालुक्यामध्ये संघटक पदाची जबाबदारी सांभाळताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक कडवट शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले किरणजी शेलवले, त्याचप्रमाणे बुटेरे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले चिंतामण भावारते, तसेच गणेश भावारते, उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी संतोष दादा सुरोशी यांना आपण प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया। सरपंच पदाचा त्यांना चांगला दांडगा अनुभव आहे आणि सरपंच पदाच्या काळामध्ये रायते गावामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे विकासात्मक कार्यक्रम आणि उपक्रम राबवलेले आहेत। रायते गावाला एक वेगळ्या प्रकारची ओळख मिळवून देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे। कल्याण मुरबाड नगर माळशेज महामार्गाच्या बाजूला वसलेलं हे रायते गाव आहे आणि रायते गावाला सरपंच पद मिळाल्यानंतर भविष्यामध्ये पक्षाचं काम वाढवण्यासाठी, पक्षाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सुद्धा ते सातत्याने या ठिकाणी मेहनत घेत असतात। आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्याचं जे राजकारण सुरू आहे ते स्वच्छ राजकारण नाहीये, परंतु काही कार्यकर्ते असे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे का त्यांनी ऐन काळामध्ये पक्षाशी बांधिलकी जोपासली। उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या पक्षावर त्यांनी विश्वास ठेवला आणि कोणत्याही प्रकारची गद्दारी आणि फितुरी न करता प्रामाणिकपणाने पक्षाचं काम सुरू ठेवलं। त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे संतोष दादा सुरोशी। खरोखरच भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं भविष्य फार मोठं आहे। राज्य स्तरावर तर आहेच आहे, परंतु राष्ट्रीय स्तरावर आणि जागतिक पातळीवर सुद्धा पक्षाचं महत्त्व सातत्याने वाढत राहणार आहे। कारण रस्त्यावर काम करणारा पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ओळख आहे। रक्तदान शिबिर असेल, गरजू गरीब विद्यार्थ्यांना मदत असेल, त्यासाठी सुद्धा पक्ष पुढे सरसावून काम करतो आणि तशा प्रकारचं काम संतोष दादा सुरोशी आज कल्याण तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये करत आहेत। गेली अनेक वर्ष ते पक्षाचं प्रामाणिकपणाने काम करत आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया। खरं तर आजचा जो वाढदिवस आहे म्हणजे दरवर्षी होणारा वाढदिवस जसा आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो, कारण काही महिन्यापूर्वीच बाबांचं निधन झालेलं आहे आणि म्हणून आज या निमित्तानं बाबांना सुद्धा आपण विनम्र अभिवादन करूया, त्यांच्या स्मृतीनं विनम्र अभिवादन करूया। वारकरी घरातला एक पुत्र म्हणजे संतोष दादा सुरोशी यांचे आजोबा सुद्धा वारकरी होते आणि त्यांची वयाची मला वाटते 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष त्यांना लाभलेलं होतं आणि म्हणून वारकरी घरातलं एक व्यक्तिमत्व आहे संतोष दादा सुरोशी। त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार आहेत आणि त्यांचं आपल्याला सातत्याने मार्गदर्शन मिळत असतं आणि म्हणून आपण पांडुरंगाच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की दादांना 100 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं आयुष्य लाभावं, त्यांची पक्षातील प्रगती वाढावी, त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जनसेवा घडावी, अशा प्रकारची आपण प्रार्थना करूया। संतोष दादा सुरोशी यांना माझ्या दळवी परिवाराच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा मंच आहे माझा, त्या मंचच्या वतीने सुद्धा संतोष दादा सुरोशी यांना मनापासून शुभेच्छा देतो। आपण सर्व वारकरी आहात, जसं प्रत्येक वारकरी हा पंढरपूरच्या वारीला न चुकता जातो, तसंच संतोष दादा सुरोशी यांचा वाढदिवस असताना आपण त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी होत असतो आणि त्यांची जन्मदिनाची वारी आपण चुकवत नाही। दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा।